आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वेरूळ येथून एटीएम मशीन चोरणारे चोरटे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले। 16,77,100 रुपयेसह चोरीच्या टेम्पोतून चोरली होती एटीएम मशीन। छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरून नेली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यांना 10 दिवसातच अटक केली। चोरट्यांनी वेरूळ येथील कैलास हॉटेल समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम मशीन व त्यामधील शिल्लक रोख रक्कम 16,77,100 रुपये दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री 1 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली अशी फिर्याद बँकेचे एटीएम रिजनल मॅनेजर विकास हुकुमचंद निकाळजे यांनी खुलताबाद पोलीस ठाणे येथे दिली असता गुन्हा रजिस्टर नंबर 406/2025 कलम 305, 331, 4, 35 भारतीय न्यायसंहिता 2023 नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाने गोपनीय माहिती घेतली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाला समजले की सदरील एटीएम चोरी करतेवेळी आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथील भक्तिनगर येथून MH20 GZ0439 क्रीम रंगाची अशोक लेलँड टेम्पो चोरून सतबीर सिंग हरबंस सिंग कलानी व 21 वर्ष राहणार छोटा मुरलीधर नगर साठे चौक उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर युवराज उर्फ इल्लम बाळासाहेब मंडोरे व 44 वर्ष राहणार बनीवाडी कुंभारवाडा रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर जीवन विजय वाघ व 28 वर्ष राहणार जळके बाजार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर व दयासिंग गुलजार सिंग टाक वय 45 वर्ष म्हाडा कॉलनी टीव्ही सेंटर सिरसवाडी रोड जालना यांनी सदरील गुन्हा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आझादनगर पडेगाव येथे 2 पंचासमक्ष छापा मारला असता सदर ठिकाणी वरील 4 इसम मिळून आले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की वॉकिंग प्लाझा गार्डन छत्रपती संभाजीनगर येथे वरील गुन्हा करण्याचे नियोजन करण्यात आलं। एका स्विफ्ट गाडीमध्ये जाऊन टेम्पो चोरला व टेम्पोतून एटीएम मशीन चोरून आझादनगर तारांगण सोसायटीच्या पाठीमागे नवकार कॉलेजजवळ एका नवीन बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये विद्युत कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम आपापसात वाटून घेतली असता त्यांच्या ताब्यातून नगदी 4,14,900 रुपये, स्विफ्ट कार क्रमांक MS02 DJ 1864 विना नंबरची होंडा शाईन 7 मोबाईल फोन, एटीएम मशीन फोडण्याचं साहित्य, एअरगन, धारदार चाकू असा एकूण 12,70,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस कासिम शेख, श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, सचिन राठोड, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबीर सिंग बहुरे, आनंद घाटेश्वर, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केली आहे। पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सव उत्साहात सुरू। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू झाला। जिल्हा सत्र न्यायाधीश अजय लोहाटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची पूजा झाली, तर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना केली। उत्सवात पारंपरिक वाद्यांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले।
9 दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. भाविकांसाठी श्रद्धेप्रमाणे प्रसादाचे वितरण आणि धार्मिक प्रवचन देखील घेतले जातील. पाहुयात पुढील बातमी. त्र्यंबकेश्वर पत्रकारांवर जीवघेणा हल्ला. साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले आणि त्यांना अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. इतर 2 पत्रकार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली असून मंत्री छगन भुजबळ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पत्रकार संघटना भविष्यात अशा घटनांवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. या घटनेमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिक रोड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक. नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने महेश गोपाल अनवट व 21 वर्ष याला अटक केली आहे. त्याच्याकडून 22.470 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि 6,000 रुपये रोख असा एकूण 1,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला. तपासात समोर आले की हा आरोपी आणखी एका घरफोडीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचे सावध निरीक्षण केले होते आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली. गुन्हे शोध पथकाची कामगिरी पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरली. पाहुयात पुढील बातमी. आरोपी सागर सोनार खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाने सागर हेमंत सोनार व 21 वर्ष याला ताब्यात घेतले. आरोपीवर अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर गुन्हा नोंद असून त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. पथकाने वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा येथे सापळा लावून आरोपीला पकडले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर कामगिरीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या दक्षतेने काम करत आरोपी ताब्यात घेतला. पाहुयात पुढील बातमी. प्रॉपर्टी वादातून आत्मदहनाचा इशारा. प्रॉपर्टी वादातून मोठ्या भावाच्या नावावर खोटे कर्ज काढल्याच्या प्रकरणात इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले असून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. इम्तियाज यांनी 22 सप्टेंबर रोजी पोलीस कार्यालयात येऊन स्वतःच्या स्थितीबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून दोन्ही भावांमधील वाद शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाहुयात पुढील बातमी. त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला. जिल्हाधिकाऱ्यांकडे निषेध निवेदन. व्हॉइस ऑफ मीडिया नाशिकने पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना ठोस सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तात्काळ आणि ठोस उपाययोजना राबवण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की लवकरच यावर उपाययोजना करण्यात येईल. पाहुयात पुढील बातमी. मोहरी घाटातील रस्ते जीवघेणे. टोल वसुलीवर संताप. मोहरी घाटातील खड्ड्यांमुळे अपघातांचे धोके वाढले असून ट्रक अपघातात चालक गंभीर जखमी झाला. नागरिकांनी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती बिकट आहे. नागरिकांनी टोल बंद करण्याची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिक रोड पोलिसांची दरोडा टाळणारी कारवाई. 16 सप्टेंबर रोजी मळसाणे नाशिक रोडवर झालेल्या दरोड्याचा तपास पोलिसांनी लवकरच यशस्वीरित्या पूर्ण केला. आरोपींना अटक करण्यात आली आणि चोरीस केलेला 92,000 रुपये रोख, मोबाईल व दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक मोठ्या दक्षतेने यांनी काम केले. आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे. पाहुयात पुढील बातमी. संभाजी ब्रिगेडच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमाचे प्रात्यक्षिक. सर्वपित्री अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अमरधाम स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न. महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. जिजाऊंचे तैलचित्र व जिजाऊ वंदनेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध अंधश्रद्धांवर प्रात्यक्षिके सादर करून समाजातील ढोंगीपण आणि चुकीच्या परंपरांचा पर्दाफाश करण्यात आला. विज्ञानवाद प्रसारित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये जागरूकता वाढली. पाहुयात पुढील बातमी.
नाशिक रोड पोलिसांची अवैध शस्त्रसाठा रोखण्याची कारवाई. नाशिक रोड पोलीस स्टेशन व गुन्हे शोध पथकाने रोहित उर्फ माल्ले गोविंद डिंगम व 29 वर्ष याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. पोलिसांनी 30,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळेत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. डोंगरगाव कवाड येथे भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने एक महिला ठार. फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल. फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे भरधाव मोटारसायकलने एका महिलेला धडक दिल्याने त्यांचे निधन झाले. दिनांक 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कडूबाई पांडुरंग डकले वय 79 वर्ष राहणार डोंगरगाव कवाड या महिला शेतातून घराकडे जात असताना पाल फाट्याकडून भरधाव येत असलेल्या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने कडूबाई डकले या गंभीर जखमी झाल्या असता त्यांना घाटी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. कडूबाई डकले यांच्या पश्चात एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्रीचे नितीन देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती. जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व शुभचिंतकांनी दिल्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षपदी फुलंब्रीचे नितीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी नितीन देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल प्रथम नितीन देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले. नियुक्तीपत्रात असे सांगितलं की नितीन देशमुख यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जोरावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांशी देखील आपली नाळ जोडली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जिल्ह्यातील पक्ष संघटन प्रभावी व मजबूत करण्यासाठी नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य राहील असा विश्वास व्यक्त केला. तर पुढील वाटचालीसाठी आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, राहुल डकले, विजय मोरे, बाबासाहेब तांदळे, शाकीर पठाण, गणेश वाघ, सचिन अवचरमल, इम्रान शेख यांच्यासह सर्व शुभचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. स्मशानभूमीत मध्यरात्री विज्ञानवादी प्रात्यक्षिके. संभाजी ब्रिगेडचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा उपक्रम. सर्वपित्री अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुने नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत बाबा घेतो ताबा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाहक महेंद्र दातरंगे यांनी विविध अंधश्रद्धांवरील प्रात्यक्षिके सादर करून समाजातील ढोंगीपणा व चुकीच्या परंपरांचा पर्दाफाश केला. कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मुल्ला, मौलवी, पोप, बाबा, बुवा, बापू, महाराज लोकांना कसे दिशाभूल करतात यावर प्रबोधनपर व्याख्यानही घेण्यात आले. या प्रसंगी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज व संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांच्या हस्ते जिजाऊंचे तैलचित्र व जिजाऊ वंदनेचे अनावरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी विकास पासलकर होते. जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, मराठा सेवा संघाचे समन्वयक दीपक भदाणे, महानगर प्रमुख नितीन सुगंधी, जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ, डॉक्टर संजय रकिबे, आशा लांडगे, रंजन लोंढे, शशीभाऊ उन्हवणे, राहुल तुपलोंडे, प्रज्ञाताई तुपके, जेऊ घाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विकास पासलकर यांनी आपल्या भाषणात ढोंगी बाबांमुळे समाजाचे होत असलेले नुकसान अधोरेखित केले. सर्व पितरी अमावस्येच्या मध्यरात्री एवढी मोठी गर्दी वैचारिक क्रांतीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात विज्ञानवादाचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रसिद्धी प्रमुख प्रेम भालेराव, मंदार देवरे, निलेश गायकवाड, संविधान गायकवाड, लकी बावस्कर, रागेश जगताप, संकेत चराटे, सनी ठाकरे, गणेश सहाणे, गणेश पाटील, विनोद थोरात, अनिल ननावरे, अक्षय आठवले, संजय पांगारे, मंगेश पाटील, कल्याणी वाघ, अर्पिता आहेर, स्वाती आहेर, प्रकाश उखाडे, रेखा वाघ यांनी परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार अटक. नाशिक शहरात अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन व गुन्हे शोध पथकाच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगार रोहित उर्फ माल्ले गोविंद डिंगम वय 29 राहणारा जय भवानी रोड नाशिक रोड याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह पकडण्यात आलं. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने गोरेवाडी मनपा शाळेजवळ संशयितावर सापळा रचला. यावेळी पोलिसांना पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस, एकूण किंमत ₹35,500 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहेत. सदरील उल्लेखनीय कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार विजय टेमकर, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, शिपाई विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भांबरे, संदीप शिंदे, योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. एक रोहित डिंगम उर्फ माले नावाचा रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे, जो उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये पण काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी क्रॉस फायरिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता. सरकारतर्फे आम्हीच त्यामध्ये फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे तो देखील तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर आरोपीत देखील इसम एका ठिकाणी तो येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक रोडचे आमचे PI सपकाळे साहेब आणि DBचे सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी एक सापळा रचला आणि त्यावरून त्याला अटक केली असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला. त्याच्याकडून त्याच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे. सदरचा जो इसम आहे तो रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे. त्याच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे आहेत आणि तो आम्हाला जसं मी यापूर्वी सांगितलं की उपनगरच्या गुन्ह्यामध्ये देखील वॉन्टेड आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केल्याबद्दल नाशिक रोड पोलिसांचा आम्ही कौतुक करत आहोत. आणि रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पंचवटी गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांकडून अटक. मागच्या आठवड्यात नाशिकच्या पंचवटीत असलेल्या पेठ रोडवरील राहुलवाडीत मध्यरात्री बुधवारी सागर जाधव या तरुणावर गोळीबार झाला होता. या गोळीबारमध्ये सागर जाधव हा गंभीर जखमी झाला होता. पंचवटी पोलीस, गुंडाविरोधी पथक व भद्रकाली पोलीस स्टेशन यांनी मिळून 11 आरोपी ताब्यात घेतले होते. काल पंचवटी पोलिसांनी भाजपाचे माजी नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांना अटक केली होती. जगदीश पाटील व रोहन भुजबळ असे 2 आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असताना शुक्रवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे. सागर जाधव गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपी पोलिसांनी अटक केले आहे. 2 वेगवेगळ्या प्रकरणात भाजपाच्या 2 माजी नगरसेवकांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद. गुन्हे शाखा पोलिसांनी तलवारीसह आरोपीला पकडले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे धारदार तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या इस्मास छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलिसांनी तलवारीसह पकडले. दिनांक 20 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करीत असताना गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमून तलवार बाळगणाऱ्या इस्मास तात्काळ पकडण्याबाबत सूचना दिल्या असता शहाराम पंढरीनाथ भवार वय 30 वर्ष राहणार गंगापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यात अवैधरित्या बाळगत असलेली धारदार तलवार पंचासमक्ष काढून दिली. त्यावरून नमूद तलवार जप्त करून आरोपी शहाराम भवर याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 386/2025 कलम 425 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, भागीनाथ वाघ, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, महेश बिरुटे, संजय तांदळे, गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झांजुर्णे विठ्ठल जाधव यांनी केलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बंजारा समाजाची ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांच्या सोबत पुसद येथे चर्चा व पत्रकार परिषद संपन्न. एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी बंजारा बांधवांनी घेतली भेट. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पुसद येथे महत्त्वपूर्ण चर्चा व पत्रकार परिषद पार पडली. एसटी कामगार जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते हे स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईच्या वार्षिक सभेसाठी पुसद येथे आले होते. त्यांच्या पुसद दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे बंजारा समाज बांधवांसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांची भेट घेतली. या भेटीत बंजारा समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागणीविषयी सविस्तर मांडणी केली. यावर प्रतिसाद देताना ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यात कोणतीही अडचण नाही. समाजाला एसटी प्रमाणपत्र देणं ही न्याय बाब आहे आणि या आरक्षणामुळे आदिवासी समाज बांधवाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. सुप्रीम कोर्टाने पंजाब हरियाणा प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा दाखला देत सदावर्ते यांनी सांगितलं की न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की एका समाजाला योग्य हक्काचे आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे नुकसान होत नाही. त्यामुळे बंजारा समाजाच्या मागणीसाठी कायदेशीर आधार ठोस आहे. दरम्यान हिंगोली येथील अलीकडील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुसदमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही बैठक आणि पत्रकार परिषद शांततेत व यशस्वीरित्या पार पडली. बंजारा समाजाच्या या चळवळीला आता अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज या नगरीमध्ये जे आहे आरक्षणाच्या बाबतीत आमचे जे श्वास असलेले घटक आहेत त्यांना पूर्ण न्याय कसा मिळेल याकरिता आज पुसदमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या निमित्तानं माननीय वसंतराव नाईक साहेब, माननीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या स्मृती स्थळाला देखील आम्ही जाऊन अभिवादन करणार आहोत. त्याचबरोबर या प्रेसमध्ये आवर्जूनपणे आपणास सांगावंसं वाटतंय की एक मोठा काळ ज्या समाजाने, ज्या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं, म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही. आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी
आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतून महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, धनगर भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, कैकाडी भाऊ असतील म्हणजे ते विदर्भामध्ये एसटीत आहेत परंतु तेलंगणामध्ये ते एसटी मध्ये आहेत, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात, त्यांच्या हक्कासाठी असेल, पंजारी भावांच्या हक्कासाठी आहे, ते सुद्धा इतरत्र एसटी मध्ये आहेत आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहेत. हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहे, जे पुस्तकं सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमधून. आणि हे सगळं करत असताना मागील काळ जो मोठा होता काँग्रेसांचा होता. काँग्रेसांनी कधी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही, कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले. परंतु ह्या काळात तरी आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना, आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना, मा रेणुका आईच्या भक्तांना, माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल, का मिळू शकते, मिळणारच ह्या कारणास्तव पुसद मध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो. स्मृती स्थळाला, शक्ती स्थळाला भेट देण्याचं औचित्य हे आहे. आज ज्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत, ओबीसीच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत. राजकारणी बोलतो मी, समाज म्हणत नाही, मराठा समाजातले राजकारणी. परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही. म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सामान्य माणसं आम्ही सोबत घेतले. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचे रोहिदास हिरामन चव्हाण, उदय राठोड, संजय डोंगरे, राजू राठोड, नामदेव राठोड, त्याचबरोबर दयाराम राठोड जे गोरक्षण जिल्हा गोरसेना जिल्हा अध्यक्ष आहेत, जय राठोड, विलास राठोड, ही सगळी आमची जी मंडळी आहे ना, किशोर राठोड ही आमची कोण मंडळी आहे, तरी आमदार नाहीत हो, ही खासदार नाहीत हो, ही ती मंडळी आहेत जी आजही मोळी बांधण्याची प्रक्रिया जाणतात. ही ती मंडळी आहेत जी आजही कोयता घेऊन उचलण्याची प्रक्रिया जाणतात. हे सामाजिक अपंगत्व, हे गाव म्हणजे फार अँड फ्लंग ज्याला म्हणतो दूरदरास्त जीवन जगणारी आमची माणसं आहेत. आणि आम्ही कायदेशीर अनुसूचित जमातीत आहोत. त्याच्यासाठी हा लढा आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही आहे, परंतु माननीय सुधाकरराव नाईक साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, हे आमचे प्रेरणास्थान आहे. कारण त्यांनी कधी सुद्धा हुकुमशाहीला, म्हणजे आता ज्या प्रकारे काँग्रेसी जे लोक आहेत राजकारणी, ते ज्या प्रकारे मराठा काँग्रेसी एकत्र येऊन आरक्षणाचा वाट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या काळात ते कधी वाकलेले नव्हते. आणि म्हणून ह्या सामान्य माणसाला, वाडी तांडा पाड्यावरल्या माणसाला सोबत घेऊन लढण्याचं नियोजन, मग ती लढाई रस्त्यावरली आहे, मग ती लढाई कायद्याची आहे, मग ती लढाई संविधानाच्या शक्तीनं लढण्याची आहे. ह्या गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन उभे आहोत. आणि तुम्हाला सांगतो, आमचे आजही नाईक कुटुंबातले काही राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे,
गतवैभव आणण्यासाठी, बंजारा भाऊमध्ये एसटीत जाण्यासाठी तुम्ही थेट एसटीत बंजारा भावांना न्या, एसटीत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या. ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्या राजकारण्यांनी, म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत, त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे, असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजाऱ्यांचं म्हणणं आहे. बरोबर? आम्ही साधे आहोत आणि हे करण्यासाठीची लढाई तुम्हाला कायद्यात सांगतो. उद्या लोक म्हणतील, मला माहिती आहे पुसद पासून वर जे आहे आदिवासी भाग आहे, बंजारा सुद्धा आदिवासी भावातच मोडतो, कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना समजेल. परंतु गोंड, भील, प्रधान या कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचं कारण सांगतो. माननीय सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय उपवर्गीकरण, आणि उपवर्गीकरणामध्ये जे आहे गोंड भावांच्या संख्येनं गोंड भावांना रिझर्वेशन मिळेल, अनुसूचित जातीचं म्हणून, म्हणजे जमातीचं म्हणून एसटी म्हणून, भिल भावांना त्यांचं मिळेल, प्रधान भावांना त्यांचं मिळेल, आणि माझ्या बंजाऱ्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचं म्हणून आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही, कायदेशीर अडथळा नाही. हे डंकेची चोटपे मला स्पष्ट सांगायचं आहे. मी जजमेंट सुद्धा सुप्रीम कोर्टाची सांगितलेली आहे, मागासलेपणाची व्याख्या सांगितली, सामाजिक अपंगत्व सांगितलंय. त्याच्यामुळे कुणी म्हणेल की आता बंजारांच्या विरुद्ध आदिवासी भाऊ उठतील, आदिवासी भावांनो हा माझा शब्द आहे, तुमच्या 1% आरक्षणाला धोका नाही, आणि बंजारा भावांना एसटी आरक्षण देण्यासाठी सुद्धा कोणताही अडथळा नाही, हे सुद्धा मी डंकेची चोटपे सांगत आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश डोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आदिवासी महिलेबद्दल गरळ ओकणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा. सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई माधवराव वैद्य यांची मागणी. आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, या मागणीचं निवेदन शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आलं आहे. सविस्तर वृत्त असे की आदिवासी महिलाबाबत सदर जातीयवादी समाजकंटक सोहम पवार व त्याचे इतर साथीदार यांनी आदिवासी महिलांना अश्लील भाषेचा वापर करून लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करून सोशल मीडियावर केलं आहे. त्यावरून दिग्रस पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 699/2025 कलम 19 296 भारतीय न्यायसंहिता कलम 31 R31 S अ जाती जमाती ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे व महिलांचा राग अनावर झाला असून भावना दुखावल्या आहेत. तेव्हा अशा समाजकंटकास अटक करून कडक शासन करण्यात यावं. याकरिता पुसद तालुक्यातील आदिवासी महिला व कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं. अशा समाजकंटकास वेळीच आवर घालावा, अन्यथा आदिवासी महिला यांच्या वतीनं उग्र आंदोलन करावं लागेल. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई वैद्य, डॉक्टर आरतीताई फुफाटे, श्रीमती आशाताई पांडे, मीराताई बोडखे, शीतल राजेश ढगे इत्यादी सहित असंख्य महिला कार्यकर्त्या पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून सह्या केल्या आहेत. देण्यासाठी आलेला आहोत कारण ते 2 बंजारा समाजाचे मुलं अतिशय अश्लील शब्दामध्ये, अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये आदिवासीच्या मुलीला बोललेल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्या सर्व आदिवासी महिलांच्या भावना दुखावलेल्या आहेत. हे 2 मुलं तर बोललेच, प्लस एक धाराशिव मधली काहीतरी महिला आहे ती सुद्धा बोलत होती. अजून दुसऱ्या मुलांनी काहीतरी आदिवासी छक्या असे वेगवेगळ्या पद्धतीनं बोललेले आहेत. एकतर आदिवासीच्या आरक्षणावर दावा करतात, रस्त्यावर उतरतात, आदिवासीच्या भावना दुखवत आहेत, आणि दुसरीकडे आदिवासीच्याच महिलांवर असले घाणेरडे आरोप करत आहे. त्याच्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या महिलांच्या फार भावना दुखवलेल्या आहेत. म्हणून आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या 2 मुलांना अटक झाली पाहिजे असे सांगतायत इथे की 2 मुलांवर गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजूनही आम्हाला त्याचं FR किंवा असं काही दाखवलेलं नाही. जोपर्यंत त्या मुलांवर आणि त्या महिलांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण आमच्या आदिवासी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण आदिवासी समाज शांत आणि गरीब आहे, म्हणून कुणी यायचं आणि काही बोलून जायचं आमच्या आई बहिणीला हे अतिशय आम्हाला पटलेलं नाही आहे. म्हणून आम्ही इथे न्याय मागण्यासाठी इथे पुसद पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाला
त्वरित अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. नाही तर नुसतं आम्हाला सांगतील आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि काहीच होणार नाही. असं जर त्यांनी काही केलं नसेल तर परत आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही पुढील आमचे काय करायचं ते आम्ही ठरवू आणि सगळे एकत्र येऊन आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मुलांनी हावभाव करून ज्या पद्धतीने आदिवासी महिलांना टार्गेट करून बोललेलं आहे, कुठल्याही महिलेला असं बोलणं अपमानास्पद आणि विकृत मानसिकतेचा तो मुलगा असा वाटत आहे. आणि त्या विकृत मानसिकतेच्या मुलांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट, कारण त्यांनी शब्द वापरलेल्या आदिवासी महिला म्हणून तो शब्द फार चुकीचा आहे आणि पॉक्सो कारवाई होत असेल तर ती पॉक्सो कारवाईसुद्धा घेण्यात यावी. कारण कुठल्याही महिलांचा, आदिवासी महिला असतील त्यांचं अस्तित्व, स्वाभिमान त्या काही गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीला जर कुठे ठेच पोचत असेल तर आम्ही सगळ्या आदिवासी महिला एकजुटीने त्या गोष्टीला विरोध करण्यास तयारीत आहोत. ती ताकद आहे, ती लढा द्यायला आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आमची एवढीच अपेक्षा आहे, पोलीस कारवाई लवकरात लवकर, मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कारवाई होत आहे, पण ती कारवाई आम्हाला ॲट्रॉसिटी होणं फार आणि फार आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीसाठी मी सुद्धा पाठपुरावा 100% करणार आहे. आणि मी सगळे सोबत महिलांच्याबद्दल ज्या काही गोष्टी विरोधात घडत असतील त्या मुलांवर, त्या महिला पण एक बोललेली घाणेरड्या पद्धतीने त्या मुलांना प्रोत्साहित करत आहे, तर त्या महिलेला सुद्धा अटक व्हावी अशी आमची भूमिका आहे आणि ते सुद्धा झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. या पद्धतीने आज पुसद तालुक्यातील सगळ्या महिला. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 140 कोटींचे सिमेंट रस्ते पण धोकादायक रोहित्रे, खांब मधोमध अपघाताला निमंत्रण. सेल्फी विथ रोहित्र, #अजितदादा लक्षवेधी आंदोलन. रेल्वे स्टेशन शुभारंभानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले. या मार्गावरील धोकादायक रोहित्र प्रशासनाने फक्त मंडपाच्या कपड्याने झाकून ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाची नामुष्की झाली आणि रोहित्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सेल्फी विथ रोहित्र #अजितदादा हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, युवक यामध्ये सहभागी झाले. 140 कोटींचे रस्ते पण रोहित्रे जागेवरच. नगरोत्थान सुवर्ण जयंती योजनेतून टप्पा क्रमांक 1 मध्ये 70 कोटी आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये 69 कोटी असे एकूण 140 कोटी रुपयांचे 60 फूट रुंदीचे सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे करण्यात आली. मात्र या कामांदरम्यान महावितरणचे विजेचे खांब व रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी निधीची तरतूद न झाल्याने ते रस्त्यांच्या मध्यभागीच राहिले. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. नगरपालिका व महावितरण एकमेकांवर जबाबदारी ढकलत असताना नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. विशेषतः नगर नाका ते कृषी कॉलनी मार्गावर तुळजाई चौक व SBI बँकेजवळील रोहित्र गंभीर धोक्याचे कारण बनले आहेत. उघडी उपकरणे, अपघातास आमंत्रण. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड, राजीव गांधी चौक, बार्शी नाका, KSK महाविद्यालय, सुभाष रोड, जुने SP कार्यालय, कंकालेश्वर मंदिर व साठे चौक या भागात जमिनीलगत असलेली उघडी उपकरणे, मोडकळीस आलेली रोहित्रे व फ्यूज बॉक्स नागरिक व जनावरांच्या जीविताला सतत धोका निर्माण करीत आहे. या आंदोलनातून वरील मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून हे रोडवरील जे रोहित्र बसवण्यात आलेले आहेत, नगरपालिका आणि महावितरणच्या गलतान कारभारामुळे मला 17 सप्टेंबर रोजी एक आश्चर्य वाटलं. या सामाजिक कार्यकर्त्यांच्या धास्तीने आतापर्यंत मनुष्य प्राण्याने आबरू झाकण्यासाठी कपडे घातलेले मी ऐकले, पण पहिल्यांदाच देशातली घटना अशी असेल की रोहित्राला कपडे घालण्याची त्यांच्यावर वेळ आली. ही DP आहे, ही DP कुठल्या गावखेड्यातली वाडी वस्तीवरची नसून बीड शहरातील नाट्यगृहाच्या बाजूला वर्दळीवरच्या रस्त्याची आहे. याची नगरपालिका प्रशासन आणि महावितरणने लाज बाळगून ही लवकरात लवकर काढून अपघात टाळून विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांना या
अडचणीपासून मुक्त करावं एवढी या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. सुवर्ण जयंती नगरोत्तर अंतर्गत 150 कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र या रस्त्याच्या मधोमध असणारे रोहित्र आणि विजेचे खांब हे हलवण्यात आलेले नाहीत. नगर परिषद आणि महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी वारंवार जर पाहिलं आपण तर अपघात घडून येत आहेत आणि हे मध्यभागी जे आहेत रोहित्र ते अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. नागरिकांनी वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले, तरी सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी रेल्वेच्या कार्यक्रमात आले होते तेव्हा या मार्गावरील रोहित्र हे पालकमंत्री यांना दिसू नये म्हणून जिल्हा प्रशासनावर हे रोहित्र कपड्याने झाकण्याची नामुष्की आली होती. तसेच जे प्रशासनाचा ढोंग कारभार आहे तो अजितदादांना दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहोत आणि हेच फोटो आम्ही आंदोलन केलं आहे लक्षवेधी #विथसेल्फी आणि #अजितदादा हेच फोटो आम्ही अजितदादांना दाखवणार आहोत. आणि या प्रशासनाला विनंती करणार आहोत की बीड शहरामधले केवळ हे एकच नाही 17 ठिकाणी जे रोहित्र आणि विजेचे खांब आहेत ते तातडीने हलवण्यात यावेत, सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत आणि लोकांचा जो जीव धोक्याचा आहे तो वाचवावा. असं आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर ह्या बीड शहरामध्ये ट्रान्सफॉर्मर हे रस्त्यामध्येच आहेत. आम आदमी पार्टीने वारंवार या बाबतीत निवेदनं दिली, नगरपालिकेशी विचारणा केली, विद्युत मंडळाशी विचारणा केली, परंतु दोघांनीही क्रॉस उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. नगरपालिका म्हणते ज्यावेळेस रस्ते यांचे खांब रवले गेले त्यावेळेस आम्हाला यांनी परवानगी घेतली नाही आणि मध्येच रस्त्याच्या मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आणि MSEB म्हणते की आम्हाला यांनी नकाशे दिले नाही, आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही परमिशन मागितली आम्हाला परमिशन दिली नाही, आम्हाला ज्या ठिकाणी आमचे पहिले यांचे रस्ते होण्याच्या अगोदरच आमचे खांबे लावले होते. मग हे रस्ते उपटण्याचं पोल उपटण्याचं काम नगरपालिकेनं करावं आणि नगरपालिकामध्ये MSEBने करावं. या दोघांच्या भांडणामध्ये आम जनता आहे ते पिसली जाते आणि त्याच्यामध्ये अपघात होत आहेत. याची जिम्मेदारी कोण घेणार? म्हणून काल जे अजितदादा आले होते त्यांना दिसू नाही, मुख्यमंत्र्यांना दिसू नाही म्हणून याला मंडप लावून सजवण्यात आलं ताकी इथं एखादा जसं काय एखादा प्रेक्षणीय स्थळ आहे की काय असं म्हणून याची ही सर्वस्व जबाबदारी सरकारची आहे. म्हणून आज या ठिकाणी आंदोलन होतंय. या आंदोलनाचा जर तडा लागला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन होतील हा इशारा देण्यात येत आहे. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता न्यूज, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्मॉल फायनान्स बँकेला मंजुरी. 65व्या सर्वसाधारण सभेत मोठ्या गोंधळानंतर अखेर स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रस्तावाला मंजुरी. नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह नामको बँकेच्या 65व्या सर्वसाधारण सभेत मोठ्या गोंधळानंतर अखेर स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी आवाजी मतदानाद्वारे प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केलं. मात्र संचालक गजानन शेलार यांनी प्रतिसभा घेऊन हा विषय मंजूर नसल्याचा दावा केला आहे. साधारण 65 वर्षापूर्वी गोरगरीब व मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना सोपे अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने बँकेची स्थापना झाली होती. दादासाहेब पोतनीस, वैशंपायन आणि औरंगाबादकर यांच्या प्रयत्नातून आज नामको बँक वटवृक्षासारखी विस्तारली आहे. 20 सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने 2 लाख सभासदांना 15% लाभांश द्यावा, महाराष्ट्रातील तसेच बाहेरील सहकारी बँकांचे नामकोत विलगीकरण करावे, थकीत कर्ज वसुलीसाठी एक रकमी परतफेड योजना, संचालक व नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची व खर्चाची नोंद ठेवण्यात यावी. यावेळी किरकोळ विरोध वगळता सर्वच विषय एकमताने पारित झाले. या सभेला उपाध्यक्ष सुभाष नहार, वसंत गीते, विजय साने, सोनलाल भंडारे, शीतल भट्टड, गणेश गीते, रंजन ठाकरे, तानाजी जायभाये, आकाश छाजेड, नरेंद्र पवार, प्रकाश दायमा, भानुदास चौधरी यांच्यासह संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या सभेत नामको बँकेच्या भविष्यातील दिशादर्शक निर्णयांना शिक्कामोर्तब झाले. आता आम्ही त्याच्यामध्ये एक स्पेशल एजन्सी अपॉइंट करून त्या लोकांपर्यंत भाग भांडवल घेतले 100 रुपयाचं, पण ते अस्तित्वातच नाही, पत्ते बदललेले. तर या पूर्ण 1 वर्षाच्या काळामध्ये आपण ही प्रोसेस ताब्यात घेणार आहे. प्रत्येक शाखेंना आपण विनंती केलेली आहे शाखाधिकाऱ्याला त्याच्या भागातले सभासद शोधून त्यांना 1000 रुपये करणं हे अनिवार्य केलेले आहे. फक्त संचालक मंडळाला सभासदांनी सहकार्य करावं जेणेकरून कदाचित सेंट्रल रजिस्टर किंवा रिझर्व्ह बँकेने हा कटू प्रसंग वर्षभरानंतर आला
तर आपले काही सभासद याच्यामध्ये वंचित राहिले नकोय असे मी हात जोडून विनंती करतो। मात्र संचालक मंडळ कुठलाही सभासदत्व रद्द करत नाही। पूर्वी सभासदांनी ज्याचे भाग दुसऱ्याला सभासदांचे नावे वर्ग करायचे होते असा नियम होता का तो साधारण फक्त सभासदालाच करू शकत होता। आता मात्र जो सभासद नाहीये पण त्याचा नातेवाईक आहे त्याला सुद्धा तो वर्ग करू शकतो अशी आपण घटना दुरुस्ती करतो। कारण जर का तो सभासदाचा भागधारक वर्ग करताना त्याचा नातेवाईक जर का सभासद नसेल तर त्याला तो होत नव्हता। आता ते आपण अट काढून टाकलेली आहे। जरी तो सभासद नाहीये त्याच्या नावावर तुम्ही तो वर्ग करू शकणार आहे असं आपण करतो। वारसदार एखाद्या सभासदाचे भाग धारण केल्यानंतर त्याला तो रद्द करायचा असेल तो 2 वर्षाची कालमर्यादा होती। साधारण जे सोने तारण कर्ज घेतात आणि शेअर त्यांचा होतो पण त्यांना कॅन्सल करायचा राहतो तर 2 वर्ष त्यांना करता येत नव्हता तर आपण ती मर्यादा 1 वर्षावरती आणलेली। 1 वर्षाच्या काळामध्ये त्याचा सभासदत्व रद्द करू शकतो। कोणत्याही सभासदास निवडणूक उमेदवारी करायची असल्यास अशा व्यक्तीने बँकेत मुदत ठेव 2 लाख रुपये व शेअर रक्कम 25,000 रुपये भाग भांडवल किमान 2 वर्ष अगोदर असावं असं आपण टाकलेले। आपली एकमेव बँक अशी होती तर ही तरतूद त्याच्यामध्ये नव्हती। सर्व सहकारी बँका नाशिक जिल्ह्यातल्या पूर्ण 4242 पतसंस्थांसह या सगळ्या याच्यामध्ये ही तरतूद आहे। फक्त नामको बँक अशीच एक होती का तिथे 100 रुपयाचा सभासद सुद्धा हा इलेक्शनला उभा राहू शकत होता। दुर्दैवाने मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचा लोकशाही मार्गाचा हक्क आपल्याला हिरवून घ्यायचा नाहीये पण साधारण आपण सगळ्यांनी बघितलं साधारण 3-4 सभासद हे निवडणुकीला उभे राहिले आणि 2.25 ते 2.5 कोटी रुपये हा खर्च हा बँकेला आलेला आहे। जास्ती सगळ्यांना अपील झाली असती की आपले 2,02,000 सभासद आहेत आणि अजूनही कोरम 30च आहे। मला वाटतं की पोर्ट नियममध्ये ह्या दुरुस्तीची व्हायला पाहिजे की किमान काहीतरी 1000 लोक आपल्याकडे आले पाहिजे आणि आपल्याकडे मंडळाचे स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये। हे बघा आपण 30 वरती कधी सभा सुरू केलेली नाहीये। आपण 100-200 सभासद झाल्यानंतर सुरू करतो। 1000-2000 सभासद कुठल्याही सर्वसाधारण सभेला येत नाही। किमान काही गेल्या 50-60 वर्षाचा आपला अनुभव आहे। फार त्याचा तो नियम होता त्यामुळे तो 30चा आलेला आहे। आता त्याच्या 100 टाकू आपण किमान 200-300 तरी टाकावा कारण जेणेकरून ना आपले सभासद येतील या सभेमध्ये संमलित होतील। काम करणार त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली तर त्यांना याचा काडीचाही गंध नव्हता। जर हीच प्रशासन आणि संचालक हे जर तयार झालेले नसतील तर तुम्ही एवढा मोठा डोलारा कसा उभा करणार आहात हा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आहे। दुसरी गोष्ट अशी आपण म्हणतात सहकारामुळे नियम जास्त कडक झाले आहेत झाले असतील कारण की पूर्वीचे अनुभव रिझर्व्ह बँकेकडे आहेत। रिझर्व्ह बँकेकडे अनेक शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ काम करतात आणि त्यांनी सर्वसाधारण चांगला विचार करूनच ते नियम बनवलेले असतील। तसेच सहकार खातं हे भारताचे अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे आहे। सहकार खातं गृहमंत्र्यांकडे का दिलं असेल याचा सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण याच्यामधले जे लूपहोल्स आहेत ते लूपहोल्स रिव्हर करून नवीन नियम त्यांनी तयार केलेले आहेत। ते नियम आपल्याला फॉलो करायचे असतील तर तुम्हाला याचा RBI रूल्स आणि कोऑपरेटिव्ह रूल्स हे फॉलो करावेच लागतील। पळवाटे शोधण्यासाठी हाच एक मार्ग आहे का? नाही। तर फक्त प्रायव्हेट फायनान्स बँक झाली पाहिजे असं नव्हे। याला त्याचा ड्यू डिलिजन्स पण आपण केला पण सदर बँकेने नंतर सांगितलं की आमचं वेगळ्या पद्धतीने होतंय तर तुम्ही त्याला ते पुढे घेऊ नका आपण विषय थांबवला म्हणून हा विषय घरी घेतला होता। अजूनही एक बँक महाराष्ट्रातली एक चांगली बँक आपल्याला अप्रूव्ह झालेली आहे त्याचा पुढे नामोल्लेख करणे योग्य होणार नाही पण येत्या काळामध्ये जर का 2-3 महिन्याच्या काळात जर का ती झाली तर मोठी बँक आहे त्यांनी आपल्याला प्रस्ताव दिलेले चांगली बँक आहे तर असं कुठली काही बँक आपल्याला अप्रूव्ह झाली तर आपल्याला विलीनीकरण करण्याकरता त्याचा फक्त हक्क प्राप्त व्हावा म्हणून आम्ही ठेवलेले आणि मंजूर करायला त्यातली बँक घेऊ नये ज्या बँकेचा या बँकेला फायदा होईल निगेटिव्ह गुलाशी मंजूर नाही केला मान्यता देणे व सदर प्रक्रिया सुलभतेने होणे कामी संचालक मंडळाला आवश्यक ते पावले उचलणे यासाठी अधिकार देणे या विषयामध्ये मी संचालक मंडळाची भूमिका पहिली आपल्यासमोर विशद करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आहे। पुन्हा विनंती करतो या विषयामध्ये ज्या सभासदांना आपली मतं मांडायची आहे त्या सभासदांना मतं पूर्णपणे मांडून द्यावी। सभासद मत मांडत असताना कृपा करून इतर सभासदांनी त्यांना इंटरफेअर करू नये। कोणाचं म्हणणं चुकीचं असेल बरोबर असेल तरीही त्या सभासदाला पूर्ण मत ठेवण्याचा अधिकार आहे।
फक्त विनंती एकच आहे का एका सभासदाने एखादं मत मांडल्यानंतर दुसऱ्या सभासदांना पण बोलायचं असं साधारण त्यांनी जे मुद्दे कव्हर केलेले आहेत ते मुद्दे परत दुसऱ्या सभासदाच्या याच्यामध्ये करू नये. त्याचे वेगळे काही मुद्दे असतील तर त्यांनी सांगावे, म्हणजे जेणेकरून आपल्याला या विषयाला चालना देता येईल. सर्व सभासद बंधूंना मी विनंती करतो, हा जो विषय आहे नामको बँकेचं स्मॉल बँकेमध्ये रूपांतर करणं, याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँकेमध्ये याच्यामध्ये सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो का हा एक रिझर्व्ह बँकेचा GR आहे, परिपत्रक आहे. रिझर्व्ह बँकेने प्रोत्साहनपर एक परिपत्रक काढलेले. त्या प्रोत्साहनपर परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की कुठलीही एखादी कॉर्पोरेटिव्ह बँक असेल आणि ती सगळे निकष जर का पूर्ण करत असेल तर ती स्मॉल बँकेमध्ये जाऊ शकते. तर हा सगळा विषय असे घेऊन हा विषय आम्ही संचालक मंडळ चर्चा केला आणि संचालक मंडळ एक साधक बाधक चर्चा केल्यानंतर काही जे कन्सल्टंट आहे ते प्रतिष्ठित कन्सल्टंट आहे त्यांचे ओपिनियन घेतले, त्यांना याच्यामध्ये काम करायला लावलं आणि एक साधारण त्यांच्याकडनं जो आम्हाला आढावा प्राप्त झाला तो आढावा आम्ही जनरल मीटिंग समोर ठेवलो. याच्यामध्ये साधारण मागच्या 5-8 दिवसामध्ये पत्रकाच्या माध्यमातून बरीच त्याच्यामध्ये चर्चा पण घडून आलेली आहे, जेणेकरून सभासदांना त्याच्यामध्ये अवेअरनेस करण्याचा हा प्रयत्न झाला. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ. नवरात्र उत्सव काळात मंदिर 24 तास दर्शनासाठी राहणार खुले. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात जिल्हा सत्र न्यायाधीश अजय लाहोटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची पूजा करून सवाद्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ही मिरवणूक ट्रस्ट कार्यालयापासून गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत संबळ, डफ आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सव काळात मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असून 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध. नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व फोटोग्राफी असोसिएशनतर्फे घटनेचा तीव्र निषेध. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व फोटोग्राफी असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत नांदगाव तालुका पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना निवेदन सादर केले. त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची कुंभमेळा संदर्भातील बैठक कव्हर करण्यासाठी झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांच्यासह काही पत्रकार गेले होते. मात्र पार्किंग वसुली करणाऱ्यांशी झालेल्या वादातून पत्रकारांना मारहाण करण्यात आली. या घटनेत 5 पत्रकार जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेविरोधात नांदगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांसह नांदगाव फोटोग्राफी असोसिएशनने एकमुखी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला असला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन तातडीने काढून हा कायदा राज्यात लागू करण्यात यावा. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त पत्रकारांनी केली आहे. यावेळी नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, फोटोग्राफी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला, एक गंभीर जखमी. मंत्री भुजबळांकडून दखल, पोलिसांकडून धरपकड सुरू, कठोर कारवाई पोलिसांकडून सूचना.
त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी साधू महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ कमानीजवळ 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवून जबर मारहाण केली। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकार संघटनांसह विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या हल्ल्यात पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। तर अन्य 2 पत्रकार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत। स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली असून संबंधितांची धरपकड सुरू आहे। पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात येत आहे। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे। तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल। सर, काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती? ती पार्किंग अधिकृत होती। नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून भांडण झाले। काम करत मुलं ते गुन्हेगारी आहेत अशा हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे। त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे। पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आहे, आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल। आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत, त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो। किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल। सर, पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत। सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते। हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू। म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला, आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं CT स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे। डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल। जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात, म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात। कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही, पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेसची मंडळी आहोत। आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात। आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना, तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार नाही। दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात, त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्र्या मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे। आणखीन दुसरे 2 जण जे ते जखमी होते, पोलीस स्टेशन मध्येच तिथे ते FIR वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे। जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो
टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये, कारण ऑक्ट्रॉय तर सध्या नाहीये आपल्याकडे. मग ते पैसे कसले जे काय असतील ते, पण मर्डर केस मधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत आहे. मी SP ना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा. आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. टाइमपास होता कामा नये. आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात, पोलीस काय करतात त्यांना माहिती नाही काही 10 लोक कोण आहेत तिथे, त्यांना काहीच कल्पना नाहीये का. आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते. बाकी एखाद दुसरा जो व्हॉट्सअप जात असेल त्याचे काय हाल आहेत, त्याची तर काही सुनवाईच नसेल. तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा नये. म्युन्सिपाल्टीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काय ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे. तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ठीक आहे आता आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका. आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो, काही त्रास होणार नाही. आणि आपले जे इतर जे आहेत सवंगडी आहेत दुसरे 2 जण तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित, कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होता कामा. राज्यभरात रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.